7 मागण्यांसाठी मसाजोग ग्रामस्थांनी कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं। मात्र आज आमदार सुरेश धस व खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आले। आपल्यासोबत गावकरी आहेत, नेमकी काय चर्चा झाली, आमदार सुरेश धस यांनी काय निरोप दिलाय? आमदार सुरेश धस आणि बजरंग बाप्पा सोनवणे या दोघांनी पण पहिल्या दिवशी आंदोलनाच्या अगोदर आम्हाला विनंती केली आंदोलन करू नका म्हणून, परंतु आमच्या काही मागण्या अशा होत्या की ते पहिल्या दिवसापासून आम्ही मागण्या प्रशासनाकडे करत होतो, पण प्रशासनाकडून त्या मागण्याची मान्यच होत नव्हत्या। त्याच्यामुळे नाविलाजानं आम्हाला काल 25 तारखेपासून उपोषणावर बसावं लागलं। उपोषणाला 25 तारखेला बसल्यानंतर आज सुरेश अण्णा धस, बजरंग बाप्पा, आपले ॲडिशनल SP सचिन पांडकर साहेब, तहसीलदार साहेब हे या ठिकाणी आले। त्यांना आपले जे महत्त्वाची मागणी जी होती की विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती संदर्भातली ती मागणी मान्य केलेली आहे। दुसरी मागणी आमची अशी होती की जी समजा प्रशासनातले जी समजा कर्मचारी आहेत, पोलीस प्रशासनातले ज्यांना आरोपीला सहकार्य केलेलं आहे त्यांना या संदर्भात सहआरोपी करण्यात यावे। त्या संदर्भात त्यांना जे दिले आहे त्या बाबतीत त्यांना अंशतः ते मागणी मान्य केलेली आहे आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्हाला एक मान्य करूत म्हणून असं त्यांना लेखी आम्हाला दिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही हे तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित करीत आहेत। परंतु जर समजा ह्या मागण्या जर आमच्या जर नाही मान्य झाल्या लवकरात लवकर तर आम्ही याच्यापेक्षा आता वेगळ्या प्रकारचं आंदोलन करणार आहेत आणि त्या आंदोलनाच्या संदर्भातले आम्ही प्रशासनाला फक्त आम्ही आंदोलन करणार आहेत, कोणत्या प्रकारचं करणार आहे हे आम्ही त्यांना कळवणार नाहीत आणि ते आंदोलन जे होईल त्या आंदोलनाला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील। हे ग्रामस्थ होते, आपण बघतोय दुसरे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। काय वाटतं, ज्या पद्धतीनं काल 2 दिवसापासून आंदोलन सुरू होतं, ज्या पद्धतीनं मागण्या पूर्ण होतील असं वाटतं का? आता मागण्या पूर्ण होतील की नाही ही आता सगळं प्रशासनावर आहे, त्यांच्या मनावर आहे। आता त्यांच्याकडे आम्ही सगळं सोपविला, त्यांच्या कोर्टात चिंडू आहे। जर मागण्या आता पूर्ण झाल्या नाहीत तर आता इथून पुढे अन्नत्याग नाही, त्यांचं जेवण आम्ही आता बंद करू। आता रस्त्यावरचे आंदोलन चालू होणार। आमच्या रस्त्यावरचे आंदोलन चालू झाले शेवट त्यांना खरंच सांगतो का त्यांना आता जे उपाशी बसावं लागेल आमच्या आंदोलन। आतापर्यंत संयमानं सगळं घेतलंय, सगळं झालं, आता शेवटचं अन्नत्याग आंदोलन होतं। ह्याच्यानंतर अन्नत्याग आंदोलन होणार नाही, ह्याच्यानंतर रस्त्यावरचे आंदोलन होतं, हे 100% खात्री सांगतो। त्याच्यामुळेच प्रशासनाला आमची एक कळकळीची विनंती की ह्या जी मागण्यात ह्या 5 ते 8 दिवसामध्ये ह्याचा निर्णय 100% प्रशासनानं घ्यावं आणि त्याच्यावर आम्हाला काय ते अंमलबजावणी झाली सांगावं, नाही तर आम्ही आता इथून पुढचं आंदोलन दिशा आता कोणची ते आम्ही ठरवू, पण ह्याच्यानंतर आता उग्र आंदोलन रस्त्यावरचे आंदोलन होतील, ही 100% खरं आहे। निश्चितच आपण बघतोय दुसरे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? कालपासून आंदोलन जे ते सुरू होतं आज स्थगित करण्यात आलं आहे, मागण्या किती दिवसात पूर्ण होतील, काय आश्वासन मिळालं का? आम्हाला 10 दिवसामध्ये आमच्या मागण्या पूर्ण होतील असं आश्वासन दिले आणि त्यातली एक मागणी उज्ज्वल निकम साहेबाची आमची मागणी पूर्ण झालेली, पण तिची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। निश्चितच आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत, काय सांगाल? कालपासून जे आहे ते तुम्ही अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले होते, पुन्हा आंदोलन करावं लागते, त्यानंतर कारवाई केली जाते। आतापर्यंत आमच्या मागण्या होत्या 7-8 मागण्या पहिल्यापासूनच आम्ही दाखल केलेल्या होत्या। आरोपी अद्याप त्यांची ते अटक झालेली नाही, त्याच्यासाठी आम्ही अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं। परंतु आता आश्वासन दिल्यानंतर सुद्धा पांडकर साहेबांना आम्हाला 100% काही भरवसा वाटत नाही की ते आमच्या मागण्या मंजूर करतील किंवा चौकशी करून त्या आरोपींना अटक करतील, असं आम्हाला अजून 100% भरवसा वाटत नाही। ते स्वतः आले होते, आमदार सुरेश धस होते, खासदार सोनवणे, तरी तुमचा पोलिसांवर विश्वास नाही आता? हो, त्या मागही म्हणलेच ना, आमदार दसही म्हणले आणि हे सुद्धा खासदारसुद्धा त्यांना मागेसुद्धा त्यांनी पोलीसला डिपार्टमेंटला त्यांनी कळवलेच ना वेळोवेळी, तरी पण ही वेळ आली आंदोलन करायची, मग त्यांच्यावर तरी 100% भरवसा आम्ही कसं ठेवावं? त्यांनी मग आश्वासन दिले। आपण जर बघितलं तर जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा गावकरी संतप्त झालेले पाहायला मिळाले। ते असं म्हटलं की आमच्या मागण्या नाही झाल्या तर इथून पुढे आम्ही कोणत्याही पुढाऱ्याला गावात येऊ देणार नाही। निश्चित येऊ देणार नाहीत, आम्ही गावात रस्त्याच्या आतमध्ये तर फिरू देणार नाहीत कोणत्याच पुढाऱ्याला। त्यांना सुद्धा 2-2.5 महिने झाले आमचे खेळवणे लावलेले, हो नाही, त्यांना जाऊन दबाव आणावं ना, प्रशासनावर म्हणा, शासनावर म्हणा, पुढाऱ्याने सर्वानुमते दबाव आणला ते आमच्या मागण्या पूर्ण होतील तात्काळ आणि अवलंब सुद्धा होईल त्याचा लवकरात लवकर। निश्चित आपण बघतोय हे संपूर्ण मसाजोगचे ग्रामस्थ होते, काल त्यांनी अन्नत्याग आंदोलनात सहभाग नोंदवला होता आणि आज हे अन्नत्याग आंदोलन स्थगित झाल्यानंतर त्यांनी आपले संवाद साधलाय। मात्र त्यांनी इशारा दिला की यानंतर आम्ही अन्नत्याग आंदोलन करणार नाही, रस्त्यावरची लढाई लढू। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।